So, hey guys, this beautiful day starts with you people. So, आज माझ्या कॉलेजमध्ये आहे साडी डे. मस्त आज मी फर्स्ट टाईम माझ्या कॉलेजमध्ये साडी घालून जाणार आहे आणि सकाळचे आता 6:30 वाजलेत. मी एकदम सकाळी मी उठले, अंघोळ केली आहे. पहिल्यांदा एवढी मी कॉलेजसाठी पण लवकर न उठली तेवढी आज लवकर उठली आहे, कारण का साडी घालायची आहे ना. तर आजचा दिवस कसा होणार आहे, काय काय होणार आहे ते तुम्ही पूर्ण ब्लॉगमध्ये आज पाहणार आहात. सो कंटिन्यू द ब्लॉग. तर चला आता मी मस्त रेडी होते, मला लेट जरा पण नाही व्हायचं आहे आणि माझे फ्रेंड्स पण येणार आहे माझ्या घरी साडी घालायला. तर चला मला अजून लवकर साडी घालावी लागते आहे, पण पूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की पहा, खूप मजा येणार आहे आज. आणि बिचारी नन्या झोपली आहे. मम्मी उठ ना. उठली ग. सो अशी माझी मस्त गोल्डन टिश्यू वर्कची साडी आहे आणि हा माझा ब्लाऊज आहे. मस्त आता साडी घालूया. बट गाईज कदाचित ही साडी मी नाही घालू शकले असते आज, का ते तुम्ही आता बघाल. सो रात्रीचे 12 वाजता मला आठवलं की ही साडी मी माझी फ्रेंडला पण एकदा दिलेली, तेव्हा तिने टाईट करून घेतलेला ब्लाऊज, म्हणून तो आता मला ब्लाऊज होत नव्हता. म्हणून नन्याने एंड टायमाला मला मदत केली आणि शिलाई काढली ब्लाऊजची. एवढं रात्री आजी नसली असती आज मला मदतीला तर कदाचित ही साडी मी नाही घालू शकले. माझी साडी एक्सपर्ट आजी सकाळी माझ्यासाठी उठून मला आता साडी नेसती आहे. तू आतापर्यंत किती बायकांना साड्या घातल्या असशील मम्मी? किती म्हणजे किती, एकदम असं काउंटच नाही ना. नन्या शाळेत असायची ना तर सर्वांना साड्या घालायची, टीचर लोकांना येते फ्रीमध्ये. ते पण काय यार मम्मी, लोक साडी घालायचे पैसे घेतात, तू पण तेव्हा पैसे घेतले असते तर. मला साडीवरती हेअरस्टाईलसाठी रोजेस पाहिजे होते. बघा मस्त माझ्या डॅडीने रात्री 9 वाजता कुठून शोधून काढले काय माहीत, पण मस्त माझा लुक कंप्लीट करण्यासाठी आणले रोजेस. तो साडी घालून झालेला आहे माझा एकदम मस्त. आता मी थोडा बेसिक मेकअप करते आहे आजसाठी. तर मी फाउंडेशन माझा नॉर्मल जे आपण वापरतो तसाच माझा मेकअप असणार आहे. सो गाईज असा माझा लुक कंप्लीट झाला आहे. मी साडी नेसली आहे आणि मेकअप पण थोडाफार बेसिक, कारण का दिवसाचा इव्हेंट आहे तर जास्त नाही रेडी होणार. आणि मला रोजेस लावायचे आहेत, बट मला कळतच नाहीये की कसे लावू. नहीं है, मुझे माफ कर दे आप लोग सारे, मुझे छुट्टी दे दे, मैं इस दुनिया से छुट्टी चाहता हूँ. एका लुक मागे किती मेहनत पाय माझ्या मम्मीची, आजीची, डॅडींची. हा सर्व जण उठून मला रोज आणण्यापासून ते सर्व. मी विचार करते असाच डॅडीने आणलेला रोज लावावं. आणि म्हणजे पिंक आहे पण असं पॉपअप होऊन येतं. आणि तसं पण माझी थीम आहे ना रेट्रोच आहे, तर आय गेस रेट्रोवरती असं जाईल. हा लाईक रोज म्हणजे आधीच्या काळात जे ओल्ड इज गोल्डवाला आहे ना तसंच, म्हणजे माझं गोल्ड पण झालं आहे आणि रोज पण लावला आहे. सो मस्त मी आणि माझे फ्रेंड्स आता रेडी झालेले आहे. एकदम भारी वाटतंय आम्ही आणि रेट्रो डेसाठी तर आज एकदम तयार आहोत. चला आता आपल्याला उशीर होतोय. मेकअपमध्ये किती टाईम आमचा गेला कळलंच नाही. आणि आता प्रोग्राम कोण दिसत नाही. सो आता आम्ही पोहोचलो आहोत आणि इकडे जज करतायत बघा. जज आल्या सर्वांना जज करायला सुरू झालंय, कारण का ह्यांनी गुलाब नाही लावलेत म्हणून ह्यांना असं होतं गुलाब खतम हो. नेक्स्ट टाइम आपण महाराष्ट्रीयन लुक करूया. मला माहिती आहे यावर्षी महाराष्ट्रीयन लुक करायचा होता. भाई मला ब्लॉगिंग कॉलेजमध्ये अफोर्ड होत आहे, पण आपण दाखवतो आम्ही. ही टीचर पहिचानमध्येच येणार आणि ना टीचर लोक ओळखूनच येत नाही आहे. वाटतच नाही की त्या लोक एवढ्या स्ट्रिक्ट टीचर आता एकदम साडीवाडी. आणि ऑलमोस्ट आले आहेत लोक आणि माझ्याकडे बघतायत की मी दुश्मनला शोधतोय. मी आमच्या दुश्मनला शोधतोय. व्लॉग बघतील ना माझा, बोलतील काय करू ना दुश्मन.
भांडली त्यांच्याशी तीच बोलतीये मरू दे दुश्मनला. हा? आणि बघा असं आमचा कॉलेज आहे. ते टीचर लोक दाखवत्या बघा आता गाडीतून निघतील एक एक. बाई ते बघा तिकडे तिला कळलं मी व्हिडिओ बनवतीये बाई. अरे सर भाई माझ्या ब्लॉग मध्ये भाई तो प्रिन्सिपल सर आणि ऑन मारून बोलतो भाई प्रिन्सिपल कडून कमेंट भेटली आपल्याला. भाई असं मी बघितलं असं हॉल मारला बोलतो अरे ही लोक कधी प्रिन्सिपल केबिन मध्ये गेले तरी ह्यांना प्रिन्सिपल ओळखता माहितीये. मी तर किती वेळा गेले. तू किती वेळा गेली आहे बोल. मी तर रोज जाते. अरे सर मला पण समजलं पाहिजे ना. काय समजलं पाहिजे नक्की जातेस का नाही. जाते तर कशासाठी जाते. हा ठीक आहे उद्यापासून ये. अरे टीचर लोक एंट्री नाही मारत. अरे टीचर लोकांना प्रिन्सिपलने आज त्याच्या गाडीत आणलं. मी पण तेच बघितलं. नंतर रिअलाइज झालं ती गाडी तर प्रिन्सिपलची होती ना. थांबा टीचर लोक आता येत आहेत. आहे का आपली आहे कोणती शिका आहे ती नाही ग इथे. चष्मा नाही घातला ना आज तर आम्हाला ओळखलं पण नाही. अंधी हो गई. हे आमचे टीचर आहेत वाटतायत का. मॅम टेकिंग फोटोज. मॅम वन सेल्फी. काढला ना फोटो की सर्विस जण येतात आपल्याला किती कॉपी करतात यार. हर्षदा किती कॉपी करणार यार. डोंट कॉपी अस यार प्लीज. बर जाऊ दे. दुश्मन कुठे टाकलं. अरे दुश्मन शोधतोय आम्ही. पोळी आहे दुश्मन आपल्याला स्पा मध्ये गेलेले आपले चेंज करायसाठी. मध्ये होते 3 तास. काय येस तरी स्नॅप बघितलं. काय बोलते भाई. वाटलं नव्हतं एवढं भाई. साडीवर सेफ का नाही केला यार. शियर सेफ करायचा ना. ही ना नाही त्या गोष्टी सेव्ह नाही करत. काय पण सेव्ह करते. जे इम्पॉर्टंट टी आहे ना ते सेव्ह नाही करत. त्याला आली गाईज सिंड्रेला. हिची ना बॅग ना. अरे नकली नका कोण बोलतं रे लावायला. कशाला एवढी धंदे. सो गाईज असा आमचा लुक आहे सर्वांचा. रेट्रो आता हिला रील इथे झालंय सर्वांसाठी. तर असे आमचा मस्त रेट्रो थीमचे आउटफिट्स आहेत. प्रोग्राम आहे पण आम्हाला बसणं इम्पॉर्टंट आहे गाईज. भले व्ह्यू दिसू नाही दिसू पण बसायचं. कॉलेज प्रॉपर्टी खराब करते ही पोरगी. एवढं डेकोरेशन केलंय. काहीच दिसत नाहीये. अरे पण सीट भेटली ना ते बघ ना. तिला बसण्याशी मतलब ना. अरे बघायला आलो. अरे दिसेल कुठून नाही. ही लोक जातील ना बोलून नाही अरे जातील. तुला दाखवते मी डान्स बाई. पण टीचर लोक आले. शेवटी आम्ही लाईन मध्ये उभे It's the time where we all gathered, our fest, the Agazka day, where we remind ourselves to back and let's begin our day with a round of applause. Please have a huge round of applause. With a lot of energy this morning, okay? I feel that whether I gone to my young days, 20-30 years back, right? Not only you, including my all beloved faculty members. It's a matter.
आमचे इव्हेंट झालेले आहेत आणि सर्व आता जात आहे. आणि आता आम्ही जस्ट फोटोज काढण्यासाठी एक इकडे पुढे आम्ही गार्डनमध्ये आहे थोडं स्पॉट तिकडे चांगले येतात. आणि आमचे आत्तापर्यंत 2000 ते 3000 फोटोज आणि रील्स काढून झालेले आहे. आणि हे 2 कॅमेरामॅन आम्ही पकडलेत है ना. ही हर्षदा तर काही कामाची नाही तिचं काम माहिती काय आहे, रील स्पॉइल करणं. बघ बोलाव ना. अरे हर्षदा लय लेट येते. एकच स्पॉइल, फक्त हसणं एवढं. खिदी जरा काय ऍक्शन नाही. आपल्या कॅमेरामॅनचं इंट्रोडक्शन दे दोघांचं. लोकांना डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर टाक. कुणाला तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल एक संजना एक रील क्या बना दी. एटीट्यूड तो देखो इनका. आणि हा रॅप पण करतो, हा रॅप पण संबाट आहे. संबाट आहे. आता मी दोघांना पकडलंय. आता अजून 3-4 हजारचा फोटो आणि रील्स काढताय. इकडे शांत आहे ना. हा इकडे शांत इकडे शांत आहे. आमचं झालं आहे प्रोग्राम आणि बघा काय अवस्था झाली आहे आता. आम्ही कसे होतो आणि आता कसे जातोय भाई. रिक्षात 4 जणी खूप आणि पाय तर तुटलेत म्हणजे फीलच नाही होते आता. पण फोनमध्ये खूप सारे फोटोज आणि मेमरीज काढल्यात आम्ही. रील्स तर विचारू नका. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. असा होता माझ्या कॉलेजमधला गोल्डन एरा हा थीम डे. आणि आय होप तुम्हाला आमची मस्ती मजा धमाल खूप आवडली असेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. दॅट्स इट फॉर टुडे अँड पॅक अप.